लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 163 2025 भारतीय न्याय संहिता कलम 109 352 351 2 3 सह भारतीय हत्यार कायदा कलम 325 27 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। त्यानुसार सदर गुन्ह्यातील फिर्यादी अनीस अहमद शकील अहमद राकेजी एन नगर मालेगाव यांनी त्यांचा भाऊ अख्तर काल्या उर्फ शाहिद अख्तर शकील अहमद यास त्याचे इतर इस्मांशी झालेल्या भांडणास मदत केली नाही या कारणावरून कुरापत काढून फिर्यादी अनीस अहमद यांना शिवीगाळ करून आज तुझे जान से मार दूंगा असे म्हणून आरोपी अख्तर काल्या याने त्याच्या हातातील गावठी कट्टा फिर्यादीच्या दिशेने धरून फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने राऊंड फायर केले। त्यात एक राऊंड फिर्यादीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला लागून त्यांना गंभीर दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल आहे। सदर गुन्हा केल्यानंतर यातील आरोपी अख्तर काल्या व त्याचे साथीदार हे फरार झाले होते। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री सूरज गुंजाळ यांनी त्यातील आरोपीतास तात्काळ अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पवारवाडी पोलिसांचे पथक रवाना केले होते। सदर घटना घडल्यानंतर यातील आरोपी अख्तर काल्या यांनी त्याचे इतर साथीदारांसह मालेगाव शहरातून पलायन केले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या बातमीनुसार यातील फरार आरोपी हा चाळीसगाव शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यावरून नमूद पथकाने वरील गुन्ह्याचा समांतर तपास करताना चाळीसगाव शहरातून यातील सराईत गुन्हेगार अख्तर काल्या उर्फ शाहिद अख्तर शकील अहमद वय 40 वर्ष राहणार KGN नगर मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यास ताब्यात घेतले। त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता 24 जून 2025 रोजी फार्मसी कॉलेज परिसरात त्यास मालेगावातील शफीक उर्फ जॉली दादा याचे इतर 3 साथीदारांनी मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण करून चाकूने वार करून जखमी केले होते। सदर भांडण झाल्यानंतर आरोपी अख्तर काल्या याचा मोठा भाऊ अनीस अहमद याने त्यास मदत केली नाही याचा राग मनात धरून त्याच्यावर गावठी कट्ट्यामधून फायर केल्याची कबुली दिली आहे। यातील संशयित आरोपी अख्तर काल्या उर्फ शाहिद अख्तर शकील अहमद याच्या अंगझडतीतून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तल आणि 5 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहे। त्यास वरील गुन्ह्याच्या तपासाकामी पवारवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे। सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मालेगाव शहरातील पवारवाडी आझाद नगर मालेगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये दरोडा तयारी आर्म ॲक्ट खंडणी प्राणघातक हल्ला दंगा दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाचे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत। पुढील तपास पोलीस करत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.